नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर नवीन दिवसाची तर नाही, पण मग संध्याकाळचं नाईट रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आपण जेव्हा जॉब करतो त्यावेळेस नाईट रुटीन माझं कसं असतं, म्हणजे मला दुसऱ्या दिवसाची तयारी लवकर कशी करता येते, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी रात्री कोणकोणती कामं करून ठेवते ते सर्व दाखवणार आहे, जेणेकरून मला दुसऱ्या दिवसाची तयारी लवकर करता येते आणि मी सर्व गोष्टी आवरते वेळेमध्ये. तर चला, मी आधी तर किचन ओटा कसा क्लीन करते, सर्व काय काय करून ठेवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मग. तर आता आमचे जेवण झाल्यानंतर मग मी काय करते, रात्रीचे सर्व किचनमध्ये काय काय कामं करून ठेवते, जेणेकरून माझं दुसऱ्या दिवशीना सकाळी लवकर कामं आवरली जातात. म्हणजे मुलांचं माझं सर्व लवकर आवरून मला स्कूलमध्ये जाता येतं, मुलांना वेळेत शाळेमध्ये पाठवता येतं. तर मी ना रात्रीच्या रात्री माझे भांडे आवरून घेते. म्हणजे भांड्यांचा पसारा हा कधीच माझा किचनमध्ये नसतो. मी रोज डेली नाईटमध्येच आमचे जेवण झाले की लगेच मी भांडे घासून घेते. किचन सिंक वगैरे सर्व आवरून घेत असते. ओला कचरा हा फेकायला देत असते डस्टबिनमध्ये. हे सर्व कामं रात्रीच करते. तर मी पहिल्यांदा तर भांडे पूर्ण क्लीन करते, कारण की भांड्यांचा पसारा कधीच बेसिंगमध्ये ठेवू नये. त्याने काय होतं, तर कॉक्रोच होण्याची जास्त शक्यता असते किचनमध्ये. म्हणून मग मी खूप कमी प्रमाणामध्ये, म्हणजे असं भांडे क्वचित एक किंवा दोन जर लेट आद्विकने काही खाल्लं तर तेवढं राहतं, नाही तर पूर्ण जेवणाची भांडे मी घासून घेते, लगेच क्लीन करते. आणि ते करायलाच पाहिजे. जर आपण नाही ना केलं तर त्याने खरंच कॉक्रोचचं प्रमाण खूप जास्त होतं. म्हणून मग मी पहिल्यांदा तर भांडे आवरून घेत असते. तर इथं पाहू शकता सर्व भांडे जेवणाचे मी घासून घेते, जेणेकरून भांडे व्यवस्थित सुकून जातात. दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच लावून देता येतं मांडणीमध्ये. म्हणून मग ओलं आणि किचन पण सुकलेलं असतं, व्यवस्थित क्लीन असतं. दुसऱ्या दिवशी लवकर आपली कामं उरकतात. जर आपण काय केलं तसंच ठेवलं, मग दुसऱ्या दिवशी भांडे पण अडकून राहतात. परत तिथं सर्व स्वयंपाक करण्याचा पण मूड नसतं, इतकं इरिटेड होतं ना. आणि जर तुम्ही किचन सकाळी एकदम टापटीप स्वच्छ पाहिलं ना, तर फ्रेश वाटतं आपल्याला. म्हणून मग मी ना रात्रीच्या वेळेस करते हे, कारण की जेवढं आपण स्वच्छ ठेवू ना, तेवढं आपलं मन प्रसन्न राहतं. जेवढं छान आपल्या घरात दिसेल ना, मन आपलं प्रसन्न होतं. तर त्याच्याचमुळे मग काय करायचं, आपल्याला खूप लवकर म्हणजे जास्त वेळ मिळावा, आपल्याला सर्व गोष्टी मॅनेज व्हाव्या, आवरलं जावं ना, तर रात्रीच्या वेळेस रात्रीची कामं झाली पाहिजे. म्हणून मग मी लगेच भांडे घासून घेते. तर पाहू शकता सर्व भांडे मी क्लीन करून घेतले. तर भांड्यांचाच मेन पसारा राहतो. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवसाची पण तयारी काय काय करायची, आपल्याला काय काय दुसऱ्या दिवसाचं जेवणाची तयारी, त्या गोष्टी पण मग मी विचार करत राहते. स्वयंपाक करता करता किंवा आवरता आवरता ह्या अशा गोष्टी मी डोक्यात घेते. दुसऱ्या दिवसाची तयारी, त्याच्यानंतर हे असं काही ना काही चालूच असतं माझ्या डोक्यामध्ये विचार. त्याच्यानंतर काय होतं, मग मला हे किचन क्लिनिंग झालं ना रात्रीचं, तर लगेच मग मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो. आद्विकचं थोडंसं रिव्हिजन घेत असते, त्याची टेस्ट आहे सेकंड युनिट टेस्ट. तर त्याला आता ख्रिसमसच्या सुट्ट्या आहे म्हणून घरच्या घरी मी अभ्यास घेते सध्या तरी त्याचा. तर इथं बऱ्यापैकी माझे सर्व भांडे तुम्ही पाहिले, सर्व मी व्यवस्थित घासून वगैरे ठेवून दिले. आता ते मस्त कसं सुकून जातील व्यवस्थित, म्हणजे आपल्याला यूज करायला व्यवस्थित. नाही तर ओले ओले राहता, मग माणीत लावता पण येत नाही. तरी जर मी सर्व भांडे घासून घेतल्यानंतर लगेचच सिंक घासून घेत असते, कारण की सिंक नेहमी घासायचं, कारण की तेलकटपणा वगैरे भांडे काय असतात ना, तेलकट असतो, त्याच्यामुळे तो लगेच घासला ना तर मस्त आपला बेसिंग आहे ना एकदम छान चकाकतो. आणि स्टीलचं एकदम छान भांड्याप्रमाणे चकाकतं आणि भारी दिसतं दिसायला पण, आणि असं जुना दिसत नाही, अगदी नव्यासारखा दिसतो. म्हणून मग मी लगेचच घासून घेते आणि सर्व आजूबाजूचा एरिया आहे ना तो धुवून घेत असते किचनचा. तरी तर सर्व धुवून घेते आणि नळसुद्धा धुवून घ्यायचे, घासून धुवून घ्यायचे. कारण की मग आपण जर ते धुतल्यानंतर तसंच आपण हात लावतो, साबणाचे हात ते तसेच राहताना, त्याच्यामुळे मग मी लगेचच नळसुद्धा अशी धुवून घेत असते. आणि सर्व माझं झालं आणि ओला कचरा वेगळा काढलेला असतो पॉलिथिनमध्ये, तो सुद्धा लगेच डस्टबिनला टाकायला देत असते. तर रात्रीच्या वेळेसच मी काय करते, माठ आहे ना हा भरून ठेवत असते पाण्याने, म्हणजे रात्रभर छान मस्त जेवढं प्रमाणात आपल्याला थंड पाहिजे ना तेवढंच होतं. जास्त थंड पण नाही, कोमट पण नाही, म्हणजे मीडियम याच्यामध्ये असतं. तर मग असं मी रात्रीचे माठ पण भरून ठेवते.
आणि दुसऱ्या दिवशीची काही गडबड होत नाही. रात्री माठ भरला आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर माठ बरोबर होतो. म्हणजे आपल्या पिण्यासाठी बरोबर इनफ आहे हा माठ. तर मग रोज रात्रीचे मी हा माठ भरून घेत असते. आणि इथं माझा माठ पण भरून झालेला आहे. तोपर्यंत मी दुसरी कामं पटापट आवरून घेत असते. आणि सर्व माठ क्लीन मस्त धुवून बिवून मी ठेवलेला होता आणि मस्त आता भरून घेतला. तर उद्या म्हणजे उद्यापर्यंत ना मग उद्या सकाळी सकाळी मग भरायची काही गरज नाही आहे. नाही तर मग काय होतं, सकाळी माठ पण भरून ठेवा. ह्या गोष्टी खूप जास्त म्हणजे रात्रीच्या रात्री ह्या गोष्टी आवरून ठेवायच्या. माठ भरून ठेवायचं, पाण्याचं काम म्हणजे होऊन जातं. बेसिंगमधले भांडे सर्व क्लीन करायची, किचन ओटा आवरून घ्यायचा. म्हणजे ना आपल्या दुसऱ्या दिवशी ना एकदम कमी कामं पडतात. आणि मग आपल्याला वेळ पण लागत नाही. म्हणजे मुलांसाठी पण तयारीला वेळ मिळतो आणि आपल्या स्वतःसाठीला पण वेळ मिळतो. तर इथं मी सर्व माझं झालं तर पाणी सर्व काढून देते, जेणेकरून इथला ना एरिया ना हा सुकलेला राहील, क्लीन राहील. कारण की आपल्या रात्रभरात व्यवस्थित सुकून जायला पाहिजे. त्याच्यानंतर मग मी काय करते, लगेच हे सर्व क्लीन झाल्यानंतर लगेच माझा गॅस वगैरे ना क्लीन करून घेते. गॅस तर मी जेव्हा जेव्हा आपला स्वयंपाक होतो, दुपार सकाळचा होतो किंवा नाही का संध्याकाळचा, तर त्यावेळेस मी ना लगेच गॅस पुसून ठेवत असते. आणि गॅस पण आता इथं क्लीन करून घेते, जाळ्या काढून वगैरे व्यवस्थित सर्व क्लीन करून घेते स्प्रे करून. साईडनेच फक्त फडकं मारत नाही, कारण की मध्ये जे जाळीच्या मध्ये तिथं असं थोडेफार कण अन्नाचे पडलेले ते तसेच नको राहायला, म्हणून मग व्यवस्थित ते क्लीन करून घेते. आणि सर्व व्यवस्थित जाळी वगैरे पुसून परत गॅस जिथल्या तिथं व्यवस्थित करून ठेवते. आणि अशा पद्धतीने मी पूर्ण किचन हा क्लीन करत असते. आणि आपण आहे ना गॅस ओटा पूर्ण क्लीन करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे ना सर्व म्हणजे क्लीन झाल्यानंतर गॅसच्या खालचं पण एरिया पुसून नीट घ्यायचं. त्याच्या खाली कोणते अन्नाची कण नको राहायला, म्हणून मग तो पण सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे कोणत्या अन्नाचं कण नको आपल्याला किचनमध्ये राहायला. आणि जेवढं तुम्ही व्यवस्थित क्लीन ठेवणार ना, तेवढं आपलं किचनमध्ये ना कोणत्याही प्रकारची किडे होणार नाही. जास्त प्रमाण कॉक्रोचच असतं, तो प्रकार तरी आपल्या किचनमध्ये होणार नाही. आणि इथं पाहू शकता माझं सर्व बेसिंग किती छान क्लीन झालेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण किचन ओटा पूर्ण क्लीन झालेला आहे. गॅस पण खूप छान व्यवस्थित चमकतोय, चकाकतोय, एकदम नव्यासारखा दिसतोय. तर अशा प्रकारे मी ही किचनची क्लिनिंग करत असते. त्याच्यानंतर लगेचच मी काय करते, झाडून घेते. कारण की आपण स्वयंपाक करता करता काही ना काही किचनमध्ये पडत असतं, तर ते लगेचच झाडू मारून घेत असते. आणि जर तुम्ही असं वाटतं की आपण किचनवरती काम करतो, खाली काही पडलेलं नाही, झाडू काही मारायची गरज नाही, पण तसं कधी करू नका. थोडा ना थोडा कचरा हा किचनमध्ये पडलेलाच असतो, तर तो क्लीन करा, नीट करा, ते जेणेकरून म्हणजे तुमचं किचन व्यवस्थित राहील. आणि अन्नाचे कण वगैरे खाली पडलेले नसणार. त्याच्यानंतर मग लगेच मी काय करते, लादी पुसून घेते. माझे 2 टाईम लादी पुसून होतात. दिवसा पण पुसते आणि रात्री झोपण्याच्या आधी पण मी पूर्ण लादी पुसून घेते. कारण की काही ना काही पडलेलं असतं ना, त्याच्यामुळे मला आवडतं, मी ना रात्रीसुद्धा ही लादी पुसून घेते किचनची. तर अशा प्रकारे रोज रात्रीचं माझं हे रुटीन असतं किचनमधलं. तर अशा प्रकारे मी माझं किचन ओटा स्वच्छ ठेवत असते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाची मग मला तयारी करायची असते, ती म्हणजे तर जेवणाची. तर जेवणामध्ये तयारी पहिल्यांदा तर लसूण सोललेला हवा, कारण की सकाळी सकाळी लसूण सोलायचा खूप कंटाळा येतो मला. मग मी काय करते, मग ही कामं ना रात्री करून ठेवते दुसऱ्या दिवसासाठी मला लसूण. कारण की असं म्हणतात लसूण खूप जास्तीचं सोलून फ्रीजमध्ये ठेवू नये, पण मग मी काय करते, फक्त रात्री ना सकाळसाठी सोलून ठेवते. तर एवढंच करते फक्त. मग मी रात्री मस्त छोट्या वाटीमध्ये ना जेवढा मला लसूण लागतं तेवढं मी सोलून ठेवते दुसऱ्या दिवसासाठी. आणि म्हणजे कसं मला पटकन मग दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाला तयारी करता येईल, म्हणजे दुसऱ्या दिवशी कचरा वगैरे काही होत नाही किचनमध्ये. तर अशा प्रकारे मी सर्व आता लसूण पण सोलून ठेवलेला आहे आणि हा कचरा टाकून देते. म्हणजे कसं आपल्या दुसऱ्या दिवशी मग लसूण सोला, हे करा ते करा करण्याची गरज नाही. डायरेक्टली स्वयंपाकासाठी आपले प्रिपेअर असतं सर्व गोष्टी. त्याच्यानंतर काय करते, मग मला दुसऱ्या दिवसाची जेवणाची तयारीमध्ये मग भाजी असेल तर भाजी चिरून ठेवणं, कडधान्य असेल ना तर कडधान्य मग भिजत घालणं. आता मी ना काळे चणे भिजत घालणार आहे. तर काळे चणे मसाल्याची भाजी अशी बनवणार आहे मी उद्या. तर ते छान लागतात मस्त. तर ती भाजी मी बनवणार. तर त्याच्यासाठी मग मी चणे घेत आहे. तर मी इथं चणे फ्रीजमध्ये ठेवून दिले, कीड नको लागायला म्हणून. आताच गावावरून आणले होते तेव्हा. तर ते मग आता मी व्यवस्थित निवडून वगैरे घेते आणि त्याला भिजत टाकते. तर इथं मी किटलमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होतं, पटकन पाणी गरम होतं. 5 मिनटात 2 ते 3च मिनटात पाणी गरम होऊन जातं.
तर मी ठेवलं इकडं पाणी गरम करायला. त्याच्यानंतर लगेच चणे मी निवडून घेते. काही खडे असेल, माती असेल, गावाकडचे शेतातले चणे आहे ना, तर त्याच्यामुळे मी क्लीन करून घेते, बघून घेते. आणि इथं मस्त आता चणे निवडून तर झाले. आता आपलं पाणी गरम झालं की लगेच मग मी भिजत घालून देणार आहे. तर म्हणजे असं केलं ना, तर दुसऱ्या दिवशी मग मला ना पटकन काम आवरली जातात आणि मला वेळ पण लागत नाही. जर सर्व अर्ध्या तासात 30 ते 40 मिनटामध्ये माझा स्वयंपाक रेडी होऊन जातं. इथं पाहू शकता पाणी एकदम छान लवकर गरम झालं 2 ते 3 मिनटामध्ये असं. तर इथं मग मी लगेचच चणे भिजत घालून दिले. आता हे झाकून ठेवणार आहे, रात्रभर मस्त भिजून जातील. तर अशा प्रकारे मी तयारी करते. माझे नाईट क्लिनिंग झाली. मी सर्व किचन, पहिले तर भांडे, बेसिंग, सिंक एरिया सर्व, तर गॅस ओटा पूर्ण क्लीन करून घेतला. पण लादी पण झाडझूड करून लादी किचनची पुसून घेते, कारण की आपण स्वयंपाक करतो ना, संध्याकाळचं काही ना काही पडलेलं असतं स्वयंपाक करता करता. म्हणून मी लगेचच क्लीन पण करून घेते, पोछा मारून घेते एकदा. म्हणजे असं दिवसातून 2 टाईम्स होतं माझं किचनमध्ये पोछा होऊन जातो. नाईट रात्रीचे पण होतं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवसाची मला काय भाजी करायची त्याची प्रिपरेशन करते मी. त्याच्यामध्ये मी भाजी निवडायची असेल भाजी निवडून ठेवते, लसूण निवडायचं ते निवडून ठेवते. त्याच्यानंतर मग मला काही कडधान्य भिजत घालायचे असतील ना, तर ते करून ठेवते. म्हणजे असे प्रिपरेशन मी करून ठेवते ह्या गोष्टीचं. म्हणजे कसं माझं पटापट काम आवरतं, दुसऱ्या दिवसाची तयारी होऊन जाते, माझ्या बऱ्यापैकी होते. तर मी हीच म्हणजे तयारी करत असते संध्याकाळच्या वेळेस. तर आता इथून पाहिलंच मी सर्व ऑलमोस्ट माझे भांडे वगैरे सर्व दुसऱ्या दिवसाची क्लिनिंग सर्व म्हणजे होऊन जाते. मी सकाळी उठली ना, म्हणजे लगेच स्वयंपाकाची तयारी होते माझं. म्हणजे ह्या गोष्टी आवरल्या जातात पटकन झटपट, मला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मग माझं लवकर कामं होऊन जातात. अर्धा तास मला स्वयंपाकाला इव्हन आहे, बस अर्धा तासात आमच्या चौघांचा स्वयंपाक होऊन जातो. तर असं माझं नाईट रुटीन. जेवण झाल्यानंतर आता वाजले आहे 9, बरोबर 9 वाजले. त्याच्यानंतर मग मी आधीचा अभ्यास किंवा दुसऱ्या गोष्टी माझ्या असतात त्या घेते मी. तर असं माझं रुटीन असतं. तर माझा हा नाईट रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.